प्रदेश काँग्रेस कमिटीचा सदस्य आज तुमच्यासोबत अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी या ठिकाणावरती आहे। काल एक महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमामधून रामदासांवरच्या पुस्तकाचं प्रकाशन एक करण्यात आलं। त्या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये लिखाण करण्याचं काम शुभा साठे नावाच्या लेखिकेने केलेलं आहे आणि याला अर्थात इथल्या सरकारचा, शासनाचा, भाजपाचा आणि अर्थात संघाचा पाठिंबा असल्याशिवाय हे काम या देशामध्ये होणार नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। बांधवांनो, आपण लक्षात घेतलं पाहिजे की अगदी इतिहासाच्या काळापासून बुद्धिसंपन्न, प्रचंड ज्ञान संपन्न, चरित्र संपन्न, सकल गुण संपन्न छत्रपती संभाजी राजांवरती इथल्या मोजक्या ब्राह्मणी मंडळींचा सातत्यानं राग राहिलेला आहे त्यांच्या संस्कृत पांडित्याबद्दल। कारण छत्रपती संभाजी महाराज हे संस्कृत पंडित होते। त्यांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला, पण त्यांनी दंडनीती लिहिली, ज्या दंडनीतीमध्ये ब्राह्मणांकडनं दंड करण्याचा अधिकार हा बहुजनांना त्यांनी मिळवून दिला। आता हे मांडणारे राजाराम शास्त्री सारखे बुद्धिमंत ब्राह्मणही आहेत, नाही अशातला भाग नाहीये, पण अशा प्रकारची मांडणी संभाजीराजांनी केली। त्या काळामध्ये अष्टप्रधान मंडळामध्ये ज्यांनी भ्रष्टाचार करण्याचं आणि षडयंत्र रचण्याचं काम केलं असे अण्णाजी दत्तो, राहुल सोमनाथ, त्याचबरोबर मोरोपंत पिंगळे यांना शिक्षा दिली, दंड दिला आणि त्यांनी संभाजीराजांचा सूड उगवण्याचा प्रयत्न त्याही कालखंडामध्ये केला। बांधवांनो, त्यांचा पुतण्या चिटणीस नावाचा जो होता, त्या चिटणीसानं संभाजीराजांच्या मृत्यूनंतर 100-150 वर्षाच्या नंतर एक बखर लिहिली, त्याला चिटणीसाची बखर म्हणून आपण ओळखतो। त्या चिटणीसाच्या बखरेमध्ये सुद्धा पूर्वजांना मारल्याचा राग आणि आकस बाहेर काढण्यासाठी संभाजी महाराजांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह लिहिण्याचं काम, नीच काम चिटणीसाच्या बखरीमध्ये झालं। त्यानंतर पुन्हा राम गणेश गडकरी यांनी राजसन्यास नावाच्या त्यांच्या नाटकामध्ये संभाजी महाराज हे व्यसनी, स्त्रीलंबट दाखवण्याचा अत्यंत नीच प्रयत्न केला। त्यानंतर पुरंदरेंनी शिवाजी महाराज आणि संभाजी राजांना बदनाम करण्यासाठी पुस्तक लिहिलं। शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा इतिहास बदनामीकारक लिहिला, पण भाजपा सरकारने त्यांना महाराष्ट्र भूषण देऊन सन्मानित केलं। शिवरायांच्या बदनामीच्या इतिहासाला सातत्यानं याचा अर्थ बीजेपी, RSS आणि त्यांच्या सर्व पिलावळांचं समर्थन राहिलेलं आहे आणि त्यांच्याच नीच बुद्धिमत्तेमधनं आलेलं हे छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचं वाक्य आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही। सरळ सरळ पुस्तकामध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे की छत्रपती संभाजी हा दारूच्या कैफात व कलुषामध्ये बुडालेला होता, त्याला राज्यकारभार कशा प्रकारे करावा हे कळत नव्हतं। संभाजी राजा हा आपल्या राज्यामध्ये लोकांवरती अत्याचार करायचा आणि हे रामदासाला कळालं। मला हे कळत नाही की ही संघी आणि चड्डीवाली मंडळी सातत्यानं रामदासाचा प्रयत्न, रामदासाचा संबंध, दादू कोंडदेवाचा संबंध जाणीवपूर्वक महाराष्ट्राला आता माहिती झालेला असताना सुद्धा की त्याचा कुठलाही संबंध छत्रपती शिवरायांच्या इतिहासाशी नाही, हे माहिती असताना सुद्धा सातत्यानं शिवरायांच्या इतिहासाशी हा जोडण्याचा प्रयत्न केला जातो आणि शिवाजी महाराजांचा इतिहास कलुषित करण्याचा, शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांच्या चारित्र्यावरती गालबोट लावण्याचा प्रयत्न सातत्यानं यांच्याकडनं केला जातो। आणि म्हणून आता महाराष्ट्रातल्या जनतेनं छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा कैवार नेमका कुणाला आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे। बांधवांनो, आज सातत्यानं शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये काहीतरी हे बीजेपीचे लोक करायला लागलेले आहेत। अगदी छिंदमनं शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत घाणेरडे उद्गार काढून थोडा कालावधी लोटलेला नसताना शासनाच्या वतीनं संभाजी महाराजांबद्दल एवढं आक्षेपार्ह पुस्तक लिहिलं जाते आणि याच्यावरती मुख्यमंत्री काही बोलायला तयार नाहीत। छत्रपतींचा आशीर्वाद चलो चले मोदी कसा, छत्रपतींचा आशीर्वाद तुम्ही त्यांचा इतिहास बदनाम करायला घेतला होता, लाज वाटली पाहिजे तुम्हाला। ज्या छत्रपतींच्या अस्मितेवरती हा महाराष्ट्र उभा आहे, या महाराष्ट्रातल्या 6742 जाती, 18 पगड जाती, 12 बदलदार, इथला सर्व जाती धर्मामधला माणूस ज्या छत्रपती शिवरायांच्या पुढे नतमस्तक होतो, या देशाची ओळख
ज्या शिवरायांच्या नावानं पराक्रमानं सांगितली जाते त्यांचा आशीर्वाद घेतल्याचं तुम्ही नाटक करता आणि त्यांच्या इतिहासाला तुम्ही गालबोट लावता, त्यांच्यावरती तुम्ही चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करता. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. सत्तेवरती राहण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये, पण हे सरकार समजून घ्यायला तयार नाही. आणि एकीकडे हे होत असताना शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्यात आली. हे तुम्हाला माहिती आहे, मला आता त्यावरती परत परत बोलायचं नाहीये. म्हणून काँग्रेसच्या वतीनं माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी ही मागणी केलेली आहे की हे लवकरात लवकर आक्षेपार्ह विधान यातनं काढण्यात यावं. आमच्या सर्वांची ती मागणी आहे की याची शासनानं माफी मागावी मुख्यमंत्र्यांनी. त्याचबरोबर आक्षेपार्ह ते पुस्तक त्या ठिकाणावरचे ते मजकूर बाहेर काढण्यात यावा. रामदासांचा एवढाच पुळका असेल तर तुम्ही त्यांचं वेगळं तुम्ही त्या ठिकाणावरती पुस्तक लिहा, आम्हाला त्याबद्दल आक्षेप नाही. पण विनाकारण रामदासांचं गुरुपद शिवरायांच्या झोळीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करू नका. ही विनंती नाही तर हा आदेश असेल अथवा ही वॉर्निंग असेल आमच्या सर्व शिवप्रेमींकडनं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, सर्व धर्मीय शिवप्रेमींकडनं. आणि जर असं पुन्हा झालं तर या महाराष्ट्रामध्ये निश्चितच याचे सुद्धा पडसाद उमटायला लागलेले आहेत आणि अजूनही उमटतील. म्हणून सरकारनं आक्षेपार्ह मजकूर पूर्णतः बदलून टाकावा. शिवाजी महाराजांच्या पदविषयी इथून पुढे असं काही करू नये. मुख्यमंत्र्यांनी याच्याबद्दल जाहीर जनतेची माफी मागावी, शिवप्रेमींची माफी मागावी, लेखिकेने माफी मागावी आणि जे कोणी संबंधित असतील त्यांच्यावरती कार्यवाही झाली पाहिजे. ही आमच्या सगळ्या शिवप्रेमींची मागणी आहे. माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी सुद्धा अशाच प्रकारचा हा आक्षेपार्ह मजकूर काढून टाकला पाहिजे. ही मागणी काल मीडियासमोर बोलत असताना केली. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाला कोणी हात लावण्याचा प्रयत्न करत असेल तर ते आम्ही कदापि खपून घेणार नाही, लक्षात घेतलं पाहिजे. हा पहिला विषय झाला. दुसरा मुद्दा, शिवद्रोही या सरकारनं देशामध्ये मागच्या 4 वर्षामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली, फडणवीसांच्या नेतृत्वाखाली जो गदारोळ घडला, जी महागाई वाढली, पेट्रोलचे भाव 90-92 रुपयापर्यंत गेले. मागच्या 4 वर्षामध्ये भाव यांनी 33 रुपयांनी वाढवले आणि 2 रुपये 50 पैशांनी कमी केले. याचा अर्थ तुमच्याविषयी आम्हाला फार पुळका वाटण्याची काही कारण नाहीये. तुम्ही काही भाव कमी केले, 33 रुपयांना भाव 4 महिन्यात मागच्या 4 वर्षात वाढलेले. आणि याचा निषेध म्हणून युवक काँग्रेसच्या वतीने अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय सत्यजितजी तांबे युवक काँग्रेसचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली या राज्यामध्ये युवक काँग्रेसनं मोदींच्या प्रतिमेला पेट्रोल पंपावरती जी हसत असते, लोकांना महागाईबद्दल तिथं चिडवण्याचा भास तयार होतो, त्या प्रतिमेवरती काळं भासणारं आंदोलन काल राज्यभरामध्ये सर्वत्र करण्यात आलं. अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद त्याला मिळाला. माननीय सत्यजित तांबे आणि त्यांच्या सर्व आमच्या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अत्यंत प्रामाणिक आणि आक्रमक पद्धतीनं तिथं काळं भासलं आणि गांधीवादी पद्धतीनं सगळ्यांना चॉकलेट देऊन शासनाच्या जुलमी महागाईच्या निर्णयाचा, भ्रष्टाचाराचा निषेध केला. मग तो राफेलचा भ्रष्टाचार असेल, नोटाबंदीचा भ्रष्टाचार असेल, अंबानीकडे केलेला भ्रष्टाचार असेल, असे शेकडो भ्रष्टाचार आहेत. पण त्यावेळेला काही भाजप आणि संघाची भक्त मंडळी असं म्हणते की देशसेवक असलेल्या मोदींना तुम्ही काढत असताय. अरे, ज्या देशाला 1991 साली मंदीतनं बाहेर काढलं माननीय डॉक्टर अर्थतज्ञ मनमोहन सिंग यांनी, मंदीच्या कालखंडामध्ये ज्यांनी भारताला बुडू दिलं नाही, ती अर्थव्यवस्था सांभाळली, त्या भारताच्या आर्थिक विकासामध्ये मोलाचा वाटा असणाऱ्या डॉक्टर मनमोहन सिंग यांना तुम्हाला वाटते त्या पद्धतीने बोलला. आणि हा तुमचे पंतप्रधान, देशाचे पंतप्रधान, तुमचे नेते ज्या वेळेला देशाची प्रतिष्ठा, देशाचं संरक्षण खातं विकण्याचा प्रयत्न करतात, सामान्य माणसाला वेठीस धरतात, धार्मिक दंगे, जातीचे दंगे, आसिफाचा बलात्कार, कठुआतला बलात्कार, उन्नावचा बलात्कार, जुनेदची हत्या, अखलाकची हत्या, दलितांवरचे अत्याचार, कोपर्डीची हत्या, सातत्यानं मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षण, लिंगायत आरक्षण, एवढे सातत्यानं प्रश्न चालू असताना एक शब्द बोलायला तयार नाही. 92 रुपयापर्यंत पेट्रोल, 80 रुपयापर्यंत डिझेल जातं, एक शब्द बोलायला तयार नाही. देश विकायला तुम्ही काढला. आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासलोय गांधीवादी मार्गाने, तरी तुम्हाला पटत नाहीये. म्हणून आता फोटोवरती काळं फासलंय. एक लक्षात घ्या, 2019ला सत्तेतनं खाली खेचून तुम्हाला सामान्य जनता ही तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या ठिकाणावरती सांगायचं होतं. म्हणून हे सरकार माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे छंदम आणि राम कदम या नीतीचं सरकार छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांचा या ठिकाणावरती इतिहास निश्चितच नीट ठेवणार नाही. इतिहास बदलतील, आमच्या राजांना बदनाम करतील. आज शिवाजी महाराज असते तर राम कदम सारखा पोरींना पळू म्हणणाऱ्या माणसाचे त्यांनी हात पाय कलम करून टकमक टोकावरून त्यांनी ढकलून दिलं असतं आणि छंदमला सुद्धा त्यांनी चौक करून टकमक टोकावरून ढकलून दिलं असतं.
पण आज सगळीकडे रयतेच्या सामान्य जनतेच्या दुःखाला पारावर राहिला नाही आणि म्हणून आता पुन्हा शिवाजी जन्माला येईल का नाही माहिती नाही, कारण पुनर्जन्मावरती आपला विश्वास नाहीये. म्हणून तुम्ही मी शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. आम्हाला खरा शिवाजी व्हावं लागणार आहे आणि धर्मांध जातीयवादी खोटारड्या सरकारला सत्तेतनं खाली खेचावं लागणार आहे एवढंच सांगतो. आणि शेवटचा निर्वाणीचा पुन्हा एकदा इशारा देतो की हा मजकूर बदलावा, अन्यथा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठेही आम्ही फिरू देणार नाही. या सर्व श्रीमतीच्या वतीनं मी या ठिकाणावरती आव्हान करून मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, सलाम अलैकुम.